नमस्कार मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये टेट 2022मधून झेडपी विदाऊट इंटरव्ह्यू फेज 2मध्ये ज्या काही ॲडव्हर्टाईजमेंट आल्या त्या ॲडव्हर्टाईजमेंट ओपन करून प्रत्येक कॅटेगरीचा आणि वेगवेगळ्या मीडियमनुसार कट ऑफ पाहणार आहोत. व्हिडिओ चालू करण्यापूर्वी मी सगळ्यांना विनंती करतो की ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. आणखी एक महत्त्वाची सूचना, यूट्यूबच्या चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली आहे. तर जे आणखी टेलिग्राम चॅनलला जॉईन नाहीत त्यांनी लवकर अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करून घ्या. तर चला चालू करूया व्हिडिओला. हे बघा, पहिली ॲडव्हर्टाईजमेंट आहे फेज 2च्या अंतर्गत विदाऊट इंटरव्ह्यू झेडपीची एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी अमरावती. म्हणजेच बघा, झेडपीची जेव्हा ॲडव्हर्टाईजमेंट येते तेव्हा मॅनेजमेंटचं नाव इथे एज्युकेशन ऑफिसर असं लिहिलं जातं. तर इथं अमरावतीची मीडियम उर्दू आहे आणि लेवल प्रायमरी आहे. तर प्रायमरी लेवलला बघा इथं स्पेशलायझेशन वगैरे नसतं, त्यामुळं फक्त कॅटेगरी वाईज जागा आणि मीडियम मॅटर करतं. तर बघा इथं टोटल 24 जागांसाठी ॲडव्हर्टाईजमेंट आली होती. त्यापैकी जसं आपण नगर परिषदमध्ये पण बघितलं, मीडियम जर उर्दू असेल तर मोस्टली कॅन्डिडेटच मिळत नाहीत, त्यामुळं नंबर ऑफ कॅन्डिडेट्स एलिजिबल फॉर रिकमेंडेडमध्ये 0 टाकतात. म्हणजे कोणीच जागाच भरली जात नाही ती उर्दू मीडियमची. आणि 24पैकी बघा फक्त 10 कॅन्डिडेट्स तिथं मिळालेत. त्यापैकी बघूया आपण, ओबीसी जनरलला 4 जागा होत्या, 4ही कॅन्डिडेट मिळाले, 96चा कट ऑफ गेला. ओबीसी वुमन 2 जागा होत्या, दोन्ही मिळाल्या, 91चं कट ऑफ आहे. हे टेट 2022चे सगळे आकडे बघतोय आपण. हे ह्याच्यासाठी बघतोय आपण की टेट 2025ला आता जेव्हा काही ॲडव्हर्टाईजमेंट येतील किंवा तुम्ही अंदाज लावू शकता. सपोज आता एस टी जनरल आणि एस टी वुमेनचं इथं 0 कॅन्डिडेट दाखवतं, मीडियम उर्दू होतं झेडपी अमरावतीमध्ये. तर ह्या जागा आता कॅरी फॉरवर्ड होऊन 2025च्या ॲडव्हर्टाईजमध्ये पण येणार आहात. तर त्याच्यानुसार तुम्ही अंदाज लावू शकता की ह्या ज्या नॉन रिकमेंडेड आहेत त्या तर येणारच आहेत. आणि जिथं कॅन्डिडेट्स भरलेत तिथं कट ऑफ कसे कसे केलेत ह्याचा थोडासा एक प्रायमरी लेवलला अंदाज तुम्ही बांधू शकता. बघा, सगळ्यात कमी कट ऑफ इथं NTB जनरल कॅन्डिडेट्सचा गेलेला आहे. 2 वॅकन्सीज होत्या, दोन्ही भरले गेले, 65 कट ऑफ आहे. तर हे होते प्रायमरी मीडियम उर्दू झेडपी अमरावतीचे. तर पुढच्या ॲडव्हर्टाईजमेंटकडे जाऊया. पुढची ॲडव्हर्टाईजमेंट आहे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी, म्हणजे झेडपी अमरावती, पण इथं आता सेकंडरी लेवलची ॲडव्हर्टाईजमेंट आहे. आणि मीडियम मराठी, जर मराठी मीडियम किंवा इंग्लिश मीडियम असेल तर सगळेचे सगळे कॅन्डिडेट मिळतात. फक्त अंशकालीन आणि प्रकल्पग्रस्त वगैरे असे काही कॅन्डिडेट असतात समांतर आरक्षणवाले, तर तिथं थोडंसं कॅन्डिडेट्स मिळणं मुश्किल असतं. त्यामुळे इथं बघू शकता तुम्ही, एक सर्व्हिसमॅन ओबीसी आणि ओबीसी अंशकालीन ह्या 2 जागांसाठी कॅन्डिडेट मिळालेलेच नाही आहे. तर टोटल 18पैकी 15 जागा मिळाल्यात, 15 जागा भरल्या गेल्या. त्यापैकी बघूया आता SC जनरलच्या 2 जागा होत्या, दोन्ही कॅन्डिडेट्स भरले गेले, 119 कट ऑफ आहे. सगळ्यात हायेस्ट कट ऑफ इथं ओबीसी जनरलचा 4 कॅन्डिडेट्ससाठी ॲडव्हर्टाईजमेंट निघालेली, 3 जागा भरल्या गेल्यात. तर तिथं 159 कट ऑफ गेला आहे. सॉरी, त्याच्यापेक्षा जास्त कट ऑफ इथं NTD जनरलचा गेलेला, 1 जागा होती, 1 जागा असल्यामुळे 172 कट ऑफ. आता तुम्ही म्हणाल की ही तर सेकंडरीची ॲडव्हर्टाईजमेंट आहे आणि इथं फक्त कॅटेगरी वाईज पोस्ट दाखवलेत आणि रिकमेंडेड कॅन्डिडेट्स दाखवलेत. तर तुम्ही इथं खाली स्क्रोल केल्यानंतर पाहू शकता की आता स्पेशलायझेशन कुठल्या कॅटेगरीच्या कुठल्या स्पेशलायझेशनला जागा निघालेल्या होत्या. म्हणजे मॅथ्स सायन्स होतं का, सोशल सायन्स होतं का, इंग्लिश होतं का, मराठी होतं. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता इथं डिटेल ॲडव्हर्टाईजमेंट ही झेडपी अमरावती सेकंडरी मीडियमची. तर इथं बघू शकता ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड आणि ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड. इथं 6 to 8 आहे, 9, 10, 9, 10 आहे. इथं मॅथ्स सायन्स मराठी मीडियम होतं आणि एडेड टाईपमध्ये 6 पोस्ट काढल्या होत्या, त्यापैकी त्यांना 4 वॅकन्सी फिल केलेल्या आहेत. तर हे पहिले म्हणजे पहिल्यांदा आपण कॅटेगरी वाईज बघतो आणि कॅटेगरी वाईज पाहिल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्या सब्जेक्ट वाईज वॅकन्सीज आलेल्या असतात तिथं. आणि बघा इथं कसे कसे गेलेत. हायर सेकंडरी टीचरचे कट ऑफ जनरली जास्त गेलेले आहेत, ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्डचे थोडेसे कमी आहेत. ते असं आपण फिक्स असं म्हणू शकत नाही की ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्डचे कमी जातील आणि हायर सेकंडरी टीचरचे, तर त्या कंडिशननुसार ते अवलंबून असतं. तर तुम्ही इथं सगळे हे कट ऑफ बघून घेऊ शकता. अशाच प्रकारे आता 2025 मध्ये पवित्र पोर्टलमधून जे ॲडव्हर्टाईजमेंट येतील त्याचेच कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. जाऊया पुढच्या ॲडव्हर्टाईजमेंटकडं. ही पण सेकंडरीची आहे, झेडपी अमरावती. परत इथं मीडियम उर्दू आहे. बघा, मीडियम उर्दू असल्यामुळे इथं बरेच कॅन्डिडेट मिळालेले नसावेत, बरोबर आहे. टोटल 4 जागेंसाठी ॲडव्हर्टाईजमेंट निघाली होती, एकच कॅन्डिडेट मिळाला तिथं, 3 व्हॅकंट पोस्ट आहे. आणि EWS जनरलचा कट ऑफ इथं 124 गेलेलं आहे. ह्याच्यामध्ये पण परत स्पेशलायझेशन बघू शकता. बघा, 4 जागांसाठी अशा जागा होत्या, 2 जागा ह्या
ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 6 to 8 मध्ये उर्दू भाषेसाठीच होता. त्यानंतर एक जागा मॅथ्स सायन्ससाठी होती आणि एक जागा पॉलिटिकल सायन्ससाठी होती. असं डिस्ट्रीब्युशन असतं आणि पहिलं डिस्ट्रीब्युशन कॅटेगरी वाईज असतं. तर दोन्ही ह्या डिस्ट्रीब्युशनचा अभ्यास करून जेवढे फॉर्म आलेले आहेत त्याच्यानुसार ते रँक वाईज लिस्ट लावून कॅन्डिडेट सिलेक्ट करत असतात. पण उर्दू मीडियम असल्यामुळे इथं 4 पैकी एकच जागा भरलेली आहे. जाऊया पुढच्या ॲडकडं. पुढची ॲड आहे आता इथं एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी भंडारा, झेडपी भंडाराची ॲड आहे. एज्युकेशन लेवल प्रायमरी आहे आणि मीडियम मराठी. आता इथं प्रायमरी असेल तर स्पेशलायझेशनचं काही नसणार आहे आणि मीडियम मराठी असल्यामुळे जास्तीत जास्त जागा भरले गेल्याचे चान्सेस आहेत. इथं बघूया तब्बल जास्त जागांसाठी इथं ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. 144 जागांसाठी ॲड आली होती, त्यापैकी 97 कॅन्डिडेट मिळालेत. आता हे जे नाही मिळाले ते मग अशी जसं मी म्हणलं की प्रकल्पग्रस्त वगैरेचे समांतर आरक्षणवाले असतात तिथं कॅन्डिडेट भेटत नाहीत. तर ते कॅन्डिडेट तसेच व्हॅकंट म्हणजे पोस्ट तशाच व्हॅकंट ठेवायच्या की त्याच्यावरती जनरल कॅटेगरीचा म्हणजे त्या प्रवर्गातला जनरल उमेदवार भरायचा हे त्या अधिकाऱ्याच्या हातात असतं तिथं. तर त्यांनी इथं तर व्हॅकंट ठेवलेलं दिसतंय. तर बघूया सगळ्यात जास्त कट ऑफ कुठल्या कॅटेगरीचं गेलेलं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही 115च फक्त हायेस्ट कट ऑफ गेलेलं आहे. ओबीसी वुमनचा तो पण ओबीसी जनरलचा 114 आहे परंतु वुमनचा जास्त गेला आहे. जसं मागच्या वेळेस सांगितलं होतं मी फक्त वुमनमध्येच ते क्वालिफाय असतील टेट वगैरे तर त्याच प्रवर्गात ते कन्सिडर केले जातं. 115 हायेस्ट आहे आणि लोवेस्ट कट ऑफ आपण बघू शकतो 96 मार्क्स आहे तिथं. SCBC प्रोजेक्ट अफेक्टेड 96 मार्क्स आहे आणि इथं 95ला त्याच्यापेक्षा कमी NTC लो विजन. बघा इथं आता हँडिकॅपची जागा होती तर ते 95 मार्क्स त्या ठिकाणी आणि 91चा पण एक कॅन्डिडेट आहे इथं ST वुमनचा 91 कट ऑफ म्हणजे हा आणि SC प्रोजेक्ट अफेक्टेड 80 कट ऑफ आहे फक्त. तर हे अशा प्रकारे तुम्ही एक प्रायमरी अंदाज लावू शकता. जाऊया पुढच्या झेडपीकडे. पुढची झेडपी आहे झेडपी भंडाराच परंतु इथं एज्युकेशन लेवल सेकंडरी मीडियम मराठी आहे. टोटल त्यांनी दिली होती 23 जागांसाठी आणि त्यापैकी 20 कॅन्डिडेट्स तिथं मिळाले आहेत. मराठी मीडियम असल्यामुळं मिळाले. फक्त तिथं जनरल एक्स सर्व्हिसमॅन अंशकालीन आणि एक्स सर्व्हिसमॅन अशा प्रकारचे कॅन्डिडेट्स तिथं मिळाले नाहीत त्यामुळे त्या पोस्ट वॅकंट राहिले. सगळ्यात हायेस्ट कट ऑफ पाहू शकता तुम्ही 129 मार्क्स आहे तिथं NTD जनरलचा गेलेला आहे आणि सगळ्यात लोवेस्ट कट ऑफ ह्या ॲडव्हर्टाइजमेंटनुसार ST जनरलचा 99 मार्क्स फक्त गेलेला आहे. एकच जागा होती तिथं. आणि इथं स्पेशलायझेशन पण बघू शकता परत कुठल्या स्पेशलायझेशनला किती जागा होत्या. बघा इथं अंडर ग्रॅज्युएट टीचर 1 to 5 5 जागा होत्या त्यापैकी 2 भरले गेले. ह्या सगळ्या मे 2025 महिन्यातच जस्ट आलेल्या ॲडव्हर्टाइजमेंट आहेत टेट 2022नुसार. तर इथं बघू शकता तुम्ही की सोशल सायन्स मॅथ्स सायन्स आणि मराठी अशा 7, 6 आणि 5 जागा होत्या त्यापैकी 23 पैकी 20 जागा भरल्या गेलेल्या आहेत. जाऊया पुढच्या झेडपीकडे. पुढची झेडपी आहे झेडपी गोंदिया. लेवल प्रायमरीच आहे मीडियम हिंदी आहे. इथं त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंट काढली होती टोटल 23 जागांची त्यापैकी 15 कॅन्डिडेट मिळालेत. इथं हिंदी मीडियम असल्यामुळे हिंदी उर्दूला शक्यतो कॅन्डिडेट्स कमी मिळतात त्यामुळं ज्यांचंही आता टेट 2025मध्ये हे मीडियम असणार आहेत त्यांना तर खूप जास्त चान्सेस आहेत की त्यांचे सिलेक्शन होऊन जातील कारण ह्या ज्या व्हॅकंट जागा आहेत ह्या कॅरी फॉरवर्ड पण होतील आणि त्यात नवीन पण काही ॲड होतील. तर इथं पाहू शकता ह्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये हिंदी मीडियमला सगळ्यात जास्त कट ऑफ जो गेलेला आहे तो SC वुमनचा गेलेला आहे 108 मार्क्स आणि सगळ्यात कमी कट ऑफ मला वाटतं इथं 66 मार्क्सचा आहे EWS जनरलचा. एकच जागा होती 66 कट ऑफ गेले. जाऊया पुढच्या झेडपीकडं. पुढची झेडपी आहे झेडपी गोंदिया. प्रायमरी मीडियम मराठी आहे तर प्रायमरी मराठी मीडियमच्या गोंदिया झेडपीनं किती जागा काढल्यात बघूया. जवळपास 111 जागा आलेल्या आहेत फक्त एकाच सिंगल झेडपीच्या आणि त्यापैकी 111 पैकी 79 कॅन्डिडेट्स इथं मिळाले. हायेस्ट कट ऑफ गेलेला आहे तो 123 दिसतो ह्या ठिकाणी. 123 आहे आणि तो कुठल्या प्रवर्गाचा आहे बघा जनरल PH लो विजनचा गेलेला आहे 123. कधी कधी बघा असंही होऊ शकतं की ते PHचे कट ऑफ पण जास्त जाऊ शकतात जनरल कॅन्डिडेट्सपेक्षा. इथं जनरल कॅन्डिडेट्स 21 पोस्ट काढले होते त्यापैकी 18 भरले तिथं 111च आहे. मात्र इथं जनरल PH लो विजनचा 123 आहे आणि सगळ्यात कमी इथं दिसतं आहे तुम्हाला बघूया 1 मिनटं 88 मार्क हा सगळ्यात कमी आहे ह्या ॲडव्हर्टाइजमेंटचा जिथं SC प्रोजेक्ट अफेक्टेडची जागा भरलेली आहे त्यांनी आणि हे प्रायमरी ॲड होती झेडपी गोंदियाची. जाऊया पुढच्या झेडपीकडे. पुढची झेडपी आहे झेडपी गोंदियाचं आहे पण मीडियम मराठी आणि एज्युकेशनल लेवल सेकंडरीची ॲडव्हर्टाइजमेंट आहे
याच्यामध्ये बघूया किती जागांसाठी काढली. 34 जागांसाठी त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंट काढली, त्यापैकी 29 कॅन्डिडेट तिथं मिळाले. हायेस्ट कट ऑफ गेलेलं आहे 129 दिसतं ह्या ठिकाणी VJA जनरल कॅन्डिडेट, आणि 132 पण आहे. NTC जनरलचा इथं हायेस्ट कट ऑफ आहे 132 मार्क्स, आणि लोएस्ट कट ऑफ इथं फक्त 60 मार्क्स आहे ST वुमन. बघा अशा काही वुमनचे कट ऑफ पण खूप कमी जाण्याची शक्यता पवित्र टेट 2025 पण आपण नाकारता येत नाही. खूप कमी कट ऑफ पण जाऊ शकतात. परत तुम्हाला जर त्या ह्याच्यात पाहिजे असेल, ह्या सगळ्या PDF तुम्हाला पवित्र पोर्टल साईटच्या डाउनलोड सेक्शनमध्ये मिळून जातील. जाऊया पुढच्या ॲडव्हर्टाइजमेंटकडे. पुढची ॲडव्हर्टाइजमेंट होती एज्युकेशन ऑफिसर म्हणजे ZP गोंदिया, लेवल आहे सेकंडरी, मीडियम मराठी आहे. इथं 5 जागांची ॲडव्हर्टाइजमेंट काढली होती त्यांनी. 5च्या 5 जागा त्यांना मिळालेल्या आहेत. हायेस्ट कट ऑफ गेला इथं जनरल वुमनचा 167 मार्क्स, आणि लोएस्ट कट ऑफ आहे EWS जनरलचा 103 मार्क्स. तर ह्या 5 जागांचं तुम्ही डिस्ट्रीब्युशन बघू शकता की 5 पैकी समजा ह्या 2 ज्या जागा आहेत त्या केमिस्ट्रीच्या आलेल्या आहेत. हायेस्ट सेकंडरी टीचर म्हणजे 11-12 टीचरसाठी आल्या त्या केमिस्ट्री सब्जेक्टसाठी. परत इकॉनॉमिक्स पॉलिटिकल सायन्ससाठी 1 जागा आलेली आहे. परत इंग्लिश किंवा लँग्वेज मराठी ह्याच्यासाठी 1 जागा आलेली आहे, आणि फिजिक्ससाठी 1 जागा आलेली आहे. तर हे कॉलेजच्या सगळ्या हायर सेकंडरी टीचरच्या व्हॅकन्सी होत्या 5च्या 5. ह्या सगळ्या त्यांनी भरलेल्या त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये, आणि तेवढे त्यांचे कट ऑफ गेलेले. जाऊया पुढच्या ॲडव्हर्टाइजमेंटकडे. पुढची ॲडव्हर्टाइजमेंट आहे ZP गोंदिया, सेकंडरी मीडियम आहे, लेवल सेकंडरी मीडियम मराठी आहे. टोटल ॲडव्हर्टाइजमेंट 14 पोस्टची आलेली आहे, त्यापैकी 13 मिळाले आहेत. हायेस्ट कट ऑफ गेलेलं आहे 157 दिसतं ह्या ठिकाणी. 161 आहे. जनरल वुमनचा कट ऑफ ह्या ठिकाणी 161 गेलं आहे, आणि सगळ्यात कमी कट ऑफ 121 मार्क्सचा आहे, तो SCBC वुमनचा आहे. तर हे बघू शकता तुम्ही. आणि ह्याच्यात स्पेशलायझेशन बघायचे असतील, सेकंडरीचे ॲडव्हर्टाइजमेंट असल्यामुळे इथं बघू शकता की त्यांनी बघा सायन्स ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 9-10 सायन्ससाठी 7 जागा होत्या, ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड मॅथमॅटिक्ससाठी 5 जागा होत्या, आणि ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड इंग्लिशसाठी 2 जागा होत्या. अशा प्रकारे त्यांनी जागा भरलेल्या आहेत त्या ठिकाणी सेकंडरीच्या. जाऊया पुढच्या ZPच्या ॲडव्हर्टाइजमेंटकडे. पुढची ॲडव्हर्टाइजमेंट आहे ZP गडचिरोली, आणि इथं मीडियम बघा बेंगाली मीडियम पण, आणि लेवल प्रायमरीच आहे, परंतु मीडियम बेंगाली असल्यामुळे इथं आता मिळालेले नसावेत बरेच कॅन्डिडेट. बरोबर आहे, 23 पैकी तरी 16 कॅन्डिडेट मिळाले, 7 जागा वॅकंट आहेत. सगळ्यात लोवेस्ट कट ऑफ गेला या ठिकाणी EWS जनरलचा 62 मार्क्स, आणि सगळ्यात हायेस्ट कट ऑफ आहे फक्त 91 मार्क्स EWS वुमनचा. बेंगाली मीडियम असल्यामुळे कट ऑफ कमी गेलेलं आहे खूप. जाऊया पुढच्या ZPकडे. पुढची ZP आहे ZP गडचिरोलीच आहे, परंतु त्यांनी मीडियम हिंदीची एक ॲडव्हर्टाइजमेंट काढली आहे प्रायमरीला. तर बघा जनरल कॅटेगरीची 1 पोस्ट काढली होती, 1 भरली, आणि 108 मार्क्सचा कट ऑफ आहे हिंदी मीडियमचा. जाऊया पुढच्या ZPकडे. पुढची ZP आहे गडचिरोलीच आहे, परंतु मीडियम इथं मराठी आहे, लेवल प्रायमरीच आहे. जनरलची 1 जागा काढली, 1 भरली त्यांनी, 140 मार्क्स आहे, आणि NTD जनरलची 1 जागा 117 मार्क्सवरती त्यांनी सिलेक्ट केलं आहे. जर तुम्हाला सिलेक्टेड कॅन्डिडेट्स पण पाहायचे असतील तर खाली स्क्रोल केल्यानंतर सगळ्यात खालच्या पेजवरती इथे येतं की रिकमेंडेड कोण केलेलं आहे. इथं आता काही ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही, यांचं सिलेक्शन झालेलं आहे ह्या 2 पोस्टला 2 कॅन्डिडेट्सचं. ठीक आहे. जाऊया पुढच्या ZPकडे. पुढची ZP आहे परत गडचिरोली, परंतु आता इथं लेवल सेकंडरी आहे, मीडियम मराठी आहे. टोटल 2 जागांची ॲडव्हर्टाइजमेंट काढली, SC जनरल आणि OBC जनरल. SC जनरलचा कट ऑफ 146 गेलेला आहे, आणि OBC जनरलचा कट ऑफ 162 गेलेला आहे. ह्या 2 जागाचं तुम्ही स्पेशलायझेशन कुठल्या स्पेशलायझेशनला आल्या होत्या हे पाहिलं तर खाली लक्षात येऊन जाईल की 1 जागा केमिस्ट्री आणि 1 जागा फिजिक्सची आलेली आहे तिथं कॉलेज 11-12 स्टँडर्डसाठी, आणि कट ऑफ 162 आणि 146 गेला OBC आणि SCचा अनुक्रम आहे. जाऊया पुढच्या ZPकडे. पुढची ZP आहे अहिल्यानगर, लेवल आहे प्रायमरी, मीडियम आहे उर्दू. तर त्यांनी टोटल उर्दू मीडियमसाठी प्रायमरीला 16 जागांची वॅकन्सी काढली होती, त्यापैकी फक्त 4च कॅन्डिडेट मिळालेत, आणि 12 पोस्टला त्यांना कॅन्डिडेटच मिळाले नाही आहे, त्यामुळे त्यांनी त्या जागा व्हॅकंट ठेवलेल्या आहेत. त्यापैकी सगळ्यात हायेस्ट कट ऑफ गेला इथं ST जनरलचा, जो की 93 मार्क्स आहे, आणि सगळ्यात कमी कट ऑफ इथं OBC PH हँडिकॅप ऑर्थो जे काही ते हँडिकॅपचं स्पेशलायझेशन आहे त्याच्यामध्ये वॅकन्सी 1 भरली त्यांनी, 74 मार्क्स त्याचा कट ऑफ आहे. तर अशा प्रकारे उर्दू मीडियमवाल्यांचा आत्ता ह्या टेट 25मध्ये पण वाट बघत असतील तर त्यांचे पण कट ऑफ खूप कमी जाण्याचे चान्सेस आहे. जाऊया पुढच्या ZPकडे. पुढची ZP बीड,
लेवल प्रायमरी मीडियम उर्दू, इथं पण उर्दू मीडियमला 6 जागेंची वॅकन्सी काढली होती, त्यापैकी 4 भरले आहेत. सगळ्यात हायेस्ट कट ऑफ OBC जनरलचा फक्त 100 मार्क्सचा आणि कमी कट ऑफ VJAचा 88 मार्क्सचा गेलेला आहे या ठिकाणी. जाऊया पुढच्या झेडपीकडे. पुढची झेडपी आहे झेडपी सोलापूर. सेकंडरीसाठी मराठी मीडियमसाठी त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंट काढली होती. टोटल पाच वॅकन्सी काढल्या होत्या त्यांनी, त्यापैकी 5च्या 5 भरले गेलेत मराठी मीडियम असल्यामुळे. हायेस्ट कट ऑफ गेला आहे SCBC जनरलचा 150 मार्क्स आणि सगळ्यात कमी कट ऑफ इथं VJA जनरलचा गेला 104 मार्क्स. आता इथे सेकंडरीचं 5 जागांचं तुम्ही डिस्ट्रीब्युशन बघितलं तर ह्या बघा, ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड, सगळे ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 9-10च्या वॅकन्सी होत्या. इंग्लिशला 1, मराठीला 1, मॅथ्सला 1, फिजिकल एज्युकेशन 1 आणि सायन्सला 1 वॅकन्सी त्यांनी काढली होती. जाऊया पुढच्या झेडपीकडे आणि शेवटच्या झेडपीकडे. झेडपी कोल्हापूर. सेकंडरी लेवलची त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंट काढली मराठी मीडियमची आणि ॲडव्हर्टाईज पोस्ट 7 होत्या, 7च्या 7 भरल्या गेल्या आणि सगळ्यात हायेस्ट कट ऑफ इथं गेलेलं बघू शकतो, तब्बल 175 मार्क्सचा जनरलचा. तो पण एकच कॅन्डिडेट तिथं मिळाला आहे. 2 पोस्ट काढल्या होत्या, त्यापैकी त्यांच्या हातात मध्ये असतं की PHचा कॅन्डिडेट भरायचा का नाही, तर 2पैकी 1 कॅन्डिडेट जनरलचा भरला त्यांनी आणि 1 जनरल PHचा भरला, तिथं 145 मार्क्सचा कट ऑफ गेला आहे. आणि सगळ्यात लोवेस्ट कट ऑफ इथं 118 ह्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये बघू शकता की SC जनरलचा ह्या ठिकाणी गेलेलं आहे. तर हीच माहिती मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची असेल. ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी आणखी एकदा सगळ्यांना विनंती करतो की माझ्या टेलिग्राम चॅनलला, जे की यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, TET टेट अपडेट्स म्हणून, त्याच्यासमोर ती लिंक दिली, त्या लिंकवरून टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा आणि काही तुमच्या शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. धन्यवाद.